अधिक मास यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे। बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर येथे गोदावरी नदीत बोट उलटल्याच्या दुर्घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गावातील 2 महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मास यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात। देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या या तीर्थक्षेत्रात दर्शनासाठी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीवी गावातील काही महिला भाविकही गेल्या होत्या। दरम्यान गोदावरी नदी पार करण्यासाठी भाविकांनी बोटीत प्रवेश केला, मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्याने नदीच्या मध्यभागी बोटीचा तोल गेला आणि बोट अचानक उलटली। बोट उलटल्यानंतर एकच गोंधळ उडाला। सर्व भाविक नदीत पडले। स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केलं। अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे, मात्र बीवी गावातील प्रणिला शेषराव राठोड वय 60 वर्षे आणि कांताबाई ज्ञानोबा आंधळे वय 55 वर्षे या 2 महिला पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची माहिती गावात पोहोचताच बीबी परिसरात शोककळा पसरली। नातेवाईक आणि ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली। दरम्यान शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही महिलांचे पार्थिव बीबी येथे आणण्यात आले। बुधवारी सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरुषोत्तमपुरी येथील या दुर्घटनेने 2 कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। यात्रेसाठी गेलेल्या 2 महिला भाविकांचा झालेला मृत्यू संपूर्ण बीबी गावासाठी वेदनादायी ठरला आहे। या दुर्घटनेची चौकशी आणि संबंधितांना मदत याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।